महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात सध्या अनपेक्षित युती आणि आघाडीचे नवे प्रयोग पाहायला मिळत आहेत. अकोट नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाने MIM सोबत तर अंबरनाथमध्ये थेट काँग्रेस सोबत युती केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी संबंधित स्थानिक नेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या दोन्ही ठिकाणच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेस आणि MIM सोबत भाजपची कोणतीही युती कधीही होऊ शकत नाही. स्थानिक पातळीवर जर अशी पावले उचलली गेली असतील तर ती अत्यंत चुकीची आहेत आणि ती पक्षाला मान्य नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा जीव फक्त मुंबईतच अडकला आहे. त्यांना मुंबई महानगरपालिका काबीज करून भ्रष्टाचार करायचा आहे. दोन्ही ठाकरे बंधू आतापर्यंत किती वेळा मुंबई बाहेर गेले आहेत असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. पुढे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यावर टीका केली जाते, मात्र उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेत बिनविरोध निवडून आले आहेत तेव्हा लोकशाही कुठे गेली होती असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मुंडव्यातील 40 एकर जागेच्या गैरव्यवहारात 300 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचं नाव आल्यानंतर आता आणखी एका 300 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात अजित पवारांवर आरोप करण्यात आले आहेत. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हे आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर यात लक्ष घालण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. हे प्रकरण डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज संस्थेच्या जागेसंबंधित आहे. या संस्थेच्या पुण्यातील जागेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय उभं राहिल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केलाय. ही संस्था धर्मदाय आयुक्तांच्या अंतर्गत येते. या संस्थेला धर्मदाय आयुक्तांनी कल्पवृक्ष प्लांटेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 60 वर्षांच्या कराराने ही जागा भाड्याने दिली होती. पण या जागेच्या विक्रीचा अधिकार नसतानाही संबंधित कंपनीनं यातील काही भाग परस्पर विकून 300 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. नवीन वर्षात EPFO कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी लवकरच नवीन घोषणा करण्यात येणार असून आता EPFO सदस्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. सध्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन ही 1000 रुपये आहे. ही पेन्शन खूपच कमी आहे, त्यामुळे ही पेन्शन वाढवून 5000 रुपये करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून EPFO पेन्शन धारकांना किमान पेन्शन वाढवण्याची मागणी होत असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. नागपूर आणि चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण नागपूर ते चंद्रपूर प्रवास आता फक्त 2 तासात होणार आहे. नागपूर ते चंद्रपूर नवा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार चंद्रपूर पर्यंत करण्यासाठी हा नवा द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. हा नवा महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा विरोधकांना चॅलेंज करत संतोष बांगर यांनी लावलेली पैज चर्चेत आली आहे. संभाव्य जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगर यांनी तब्बल 71 लाख रुपयांची पैज लावली आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील पिंपळदरी गावात यात्रेच्या निमित्ताने आमदार संतोष बांगर यांनी कुस्तीच्या मैदानात उपस्थित या भागातील शिवसेनेचे कार्यकर्ते संजय भुरके यांना थेट जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर केली. भुरके यांना जिल्हा परिषद निवडणुकीत विजय करणार असल्याचे सांगत 51 लाख रुपयांची पैज त्यांनी लावली. पुढे त्यांनी संजय भुरके यांना पाडून दाखवा आणि 51 लाखांचे 71 लाख रुपये माझ्याकडून इनाम घेऊन जा अशी देखील पैज लावली. दरम्यान संतोष बांगर यांच्या याच पैजेमुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेअंतर्गत 4 वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना राज्याच्या शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. सैन्य दलातील अग्निवीर म्हणून असलेली सेवा समाप्त झाल्यानंतर त्यांना शासकीय, निमशासकीय सेवेत सामावून घेण्याच्या उद्देशाने उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक अभ्यास गटाची स्थापना केली आहे. पुणे येथील सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल दीपक धोंगे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अभ्यास गटाला अभ्यास करून शिफारशींसह 3 महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. UPSC परीक्षेत उमेदवारांना एकदा आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर तो पुन्हा खुल्या गटातील जागांवर हक्क सांगू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. खुल्या गटातील उमेदवारापेक्षा त्याचे गुण जास्त असले तरीही असं करता येणार नाही असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारचं अपील स्वीकारताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू एकत्र येऊन लढत आहेत, मात्र जागा वाटपात आपल्याला हवी असलेली जागा न सुटल्याने मनसेतील काही पदाधिकारी, माजी नगरसेवक नाराज आहेत. या नाराजीची ठिणगी संतोष धुरेंच्या निमित्ताने पडली. धुरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत थेट भाजपात प्रवेश केला. दादरमध्ये मनसेला धक्का बसल्यानंतर आणखी एका नेत्याने राज ठाकरेंची साथ सोडली आहे. मनसेचे माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राज ठाकरेंची साथ सोडली आहे. तांडेल यांनी मनसेवर गंभीर आरोप देखील केले आहेत. आपल्याला संघटनात्मक पातळीवर अपमानास्पद वागणूक मिळाली असं तांडेल यांनी म्हटले आहे. राज्यात सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने शिक्षक भरतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून येत्या काळात मोठ्या प्रमाणावर नवीन शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषद, महापालिका तसेच नगरपालिका शाळांमध्ये सुमारे 9,000 शिक्षकांची भरती होणार असून यामुळे अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामुळे शिक्षण व्यवस्थेला बळ मिळणार आहे. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना संभाजीनगरमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांची कार रोखली. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कारवर धडाधड बुक्क्या आणि पायांनी मारहाण केली. याशिवाय जलील यांनाही गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत मारहाण करण्यात आली. या प्रकरणानंतर संभाजीनगरमधील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून ही मारहाण करण्यात आली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे विलिनीकरण होणार असल्याचे संकेत पुन्हा एकदा मिळाले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आहेत. त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का यावर बोलताना अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले. झालं गेलं गंगेला मिळालं, आता एकोप्यानं काम करायचं. अजित पवार यांच्या याच वक्तव्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. यावर अद्याप शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. मागील विधानसभेच्या निवडणुकीत लातूर मतदारसंघात काँग्रेसच्या विरोधात कच्चा उमेदवार उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची ऑफर देण्यात आली होती, असा गंभीर आरोप एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. तत्कालीन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी उमेदवार मॅनेज करण्याची ऑफर दिल्याचा दावा ओवेसी यांनी प्रचार सभेत केलाय. त्यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबईकरांसाठी नव्या वर्षातील मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रोजची वाढती गर्दी आणि लोकलवरील वाढता प्रवासाचा ताण पाहता रेल्वेने 18 डब्यांची लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे येत्या 14 आणि 15 जानेवारी रोजी विरार डहाणू मार्गावर 18 डब्यांची उपनगरीय गाड्यांची चाचणी करणार आहे. भारतीय रेल्वेकडून इतक्या लांब लोकल गाड्यांची ही पहिलीच चाचणी असेल. सध्या मुंबईकरांच्या सेवेत 12 आणि 15 डब्यांच्या लोकल गाड्या आहेत. त्यांच्या अधिकाधिक फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या. मात्र तरीही मुंबई लोकलची गर्दी अद्यापही जैसे थे आहे. वाढती गर्दी, लोकलवरचा वाढता ताण लक्षात घेऊन पश्चिम उपनगरीय रेल्वेने येत्या 14 आणि 15 जानेवारी रोजी पहिल्यांदाच 18 डब्यांच्या मुंबई लोकल ट्रेनची चाचणी घेणार आहे. छत्तीसगडमधील नक्षलवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडणारी कामगिरी केली आहे. पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे आणि नक्षली विचारधारेतील पोकळपणाला कंटाळून 7 जानेवारी रोजी सकाळी 26 जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. विशेष म्हणजे यात 65 लाखांचे इनाम असलेल्या 13 जहाल नक्षलवाद्यांचा समावेश असून या मोठ्या यशामुळे बस्तर विभागात नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे.